बऱ्याच दिवसातून जो जाहिरातींचा दुष्काळ होता तो काय अंशी गावांना थोडासा मिटलेला आहे का? तर जनरल ग्रॅज्युएट म्हणजे कोणती पदवी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय मोठी सुवर्ण संधी आहे. ते म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मुंबई नगरपाल अर्थात शरीफ कार्यालयामध्ये बेलिप आणि लिपिक ह्या गट क पदासाठी ही ऍड आलेली आहे. आणि या ऍड बद्दल एकदम डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो का? तर जनरल ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्याला अतिशय जबरदस्त पगार पाणी असणारी ही परीक्षा आहे, म्हणून व्यवस्थितरित्या बघा. आणि यामध्ये बघा काय काय आहे ते सगळं तुम्हाला डिटेल मध्ये पाहूयात आपण. पहिलं की अर्ज करायला सुरुवात आहे 17 तारखेला, 17 जून पासून ते एंड आहे अर्जाचा 7 जुलै पर्यंत. असो तर 10 जुलै पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता चलन. बाकी 17 ते 7 पर्यंत 17 जून ते 7 जुलै पर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता एमपीएससी या ठिकाणी आयोगाच्या ठिकाणी. आता यामध्ये आपण पाहतो की टोटल 20 पदासाठी हे ऍड आहे. किती? 20 पदासाठी ऍड आहे. ह्यामध्ये आता बाकी कसं आरक्षण वगैरे आहे ते बघा. सगळ्याच कॅटेगरीला थोड्यात जागा आहेत, त्यामध्ये काही शंका नाही. तदनंतर जर आपण पाहायचं झालं वेतन श्रेणी 19,900 ते 63,200 7व्या वेतन आयोगानुसार आहे. आणि वयाची मर्यादा 19 वर्ष ते या ठिकाणी आपण पाहतो 43 वर्ष हे अमागास कॅटेगरीसाठी आहे. म्हणजे आपण पाहतो 19 ते 38 वर्ष हे ओपन कॅटेगरीसाठी आहे. त्यानंतर 43 वर्षापर्यंत अदर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सूट आहे. शैक्षणिक पात्रता कोणत्या विद्यापीठाची पदवी आहे, मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य आहे. म्हणजे 10वीत किंवा 12वीत मराठी विषय असावा. त्याच्याबरोबर टायपिंगची या ठिकाणी 8 आहे, मराठी 30 आणि इंग्रजी 40 हे अशा प्रकारचं टायपिंग तुम्हाला पाहिजे. दिव्यांग माजी सैनिक अनाथ उमेदवारांनी 2 वर्षानंतर नियुक्तीनंतर सर्टिफिकेट दिलं तरी काय अडचण नाही. तदनंतर जर आपण पाहायचं झालं तर याचा जो पेपर आहे हे 2 पेपर आहेत. यामध्ये आपण पाहतो पेपर क्रमांक 1 50 मार्क मराठी 50 मार्क इंग्रजी असा 100 प्रश्न 200 गुणाचा हा पेपर 1 आहे. पेपर 2 मध्ये सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता 100 प्रश्न 200 मार्क. थोडक्यात काय आहे, कंबाईन मुख्यचा सिलेबस आहे असा कॉपी पेस्ट आहे ह्या एक्झामला. त्याच्यामुळं जे विद्यार्थी कंबाईन मेन्सला आता क्वालिफाय आहेत त्या प्रत्येकाने हा फॉर्म भरून घ्या. खूप चांगलं पद आहे का? तर याला काय फॉर्मची फी पण अशी काय लय मोठी विशेष नाही. आपल्याला माहित आहे शतमत पद्धत एमपीएससी साठी प्रत्येक ठिकाणी लागू आहे. शतमत काय आहे ह्याच्या आपण डिटेल व्हिडिओ अगोदर खूप बनवलेले आहेत. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर फॉर्मची फी ह्या ठिकाणी आपण पाहतो 214 रुपये आहे. आणि मागासवर्गीय वगैरे सगळ्या कॅटेगरीसाठी 44 रुपये आहे. म्हणजे थांबा, फॉर्मची फी थोडक्यात नीट परत एकदा चेक करा, व्हेरीफाय करा का? तर हे फारच कमी फी मला वाटते. तरी एकदा आपण ऍड मध्ये चेक करून घ्या, नाहीतर मी पिन सेक्शन मध्ये ते टाकून देतो तुम्हाला फॉर्मची फी एक्झॅक्ट किती आहे. बाकी काय पिन सेक्शन करायची गरज नाही का? तर यामध्ये आपण पाहतो आयोगाची नोंदणी करायची, केवायसी पूर्ण करायची, आवश्यक डॉक्युमेंट अपलोड करायची. हे नवीन विद्यार्थ्यासाठी प्रोसेस आहे. जुन्या विद्यार्थ्याला सरळ सरळ येतं, पात्र आहे तर पात्र आहे यस आणि फॉर्म सबमिट करणं आहे, दुसरं काही विशेष नाही. आता यामध्ये आपण पाहतो की बाकी जे आहे तर हे कागदपत्र वगैरे अपलोड करणं विषय तुम्हाला माहितच आहे. तर अशा रीतीनं ही जी ऍड आहे ऍड व्यवस्थितरित्या बघा आणि व्यवस्थितरित्या ह्याला फोकस करा. तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.